नवराष्ट्र जनसेवक पुरस्काराने सन्मानित झालेले जनसेवक अनंत महादू घाणे यांची वारुंगशी ग्रामस्थ व माजी आमदार वैभव पिचड यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार वैभव पिचड होते। यावेळी पांढरे पाटील, तुकाराम खाडे, अध्यक्ष भरतजी घाणे, सरपंच सागर रोंगटे, सुरेश गभाले, गंगाराम दिधळे, सरपंच अनिता कडाळी, सुनील मध्ये आदींनी मनोगत व्यक्त करून जनसेवक अनंत घाणे यांच्या सामाजिक कार्याचा, तळागाळातील समाजातील गोरगरिबांची सेवा करत काम करत असल्याने गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सत्कारमूर्ती अनंत घाणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की हा पुरस्कार माझा नसून सर्व समाजाचा आहे। हा सन्मान मी माझ्या स्वर्गीय आई वडिलांना व वंदनीय कैलासवासी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांना समर्पित करतो। त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार वैभव पिचड यांच्या सहकार्याने मी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केलंय। गावगाव रस्ते, वीज, रेशन, भात पिकांची नुकसान भरपाई, रास्ता रोको, अतिवृष्टीतील पंचनामे अशा अनेक जनहिताच्या प्रश्नावर आम्ही प्रशासकीय पातळीवर यशस्वी पाठपुरावा केलाय। ते पुढे म्हणाले की भविष्यातही वैभवांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेसाठी कार्य करत राहील। अध्यक्षीय भाषणात माजी आमदार वैभव पिचड यांनी अनंत घाणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत म्हटलंय की भात पिकांचे नुकसान, रस्त्यांची दुरवस्था, रेशन वितरण, पीक विमा, रास्ता रोको, आदिवासी समाजात घुसखोरी यासाठी रस्त्यावर उतरत यांसारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर अनंत घाणे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे। आमचे वंदनीय कैलासवासी मधुकरराव पिचड साहेब यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या अडचणीला तात्काळ प्रतिसाद दिला। तसेच दुष्काळ काळात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत व रेशन वितरण केलंय। त्या कार्याची परंपरा आम्ही घाणे साहेबांसह आजही पुढे चालवली आहे। यावेळी वारुंगशी ग्रामस्थ व परिसरातील जनतेचे प्रश्न ऐकत सोडवण्याचे काम करत जागेवर अधिकाऱ्यांना आदेश दिले। कार्यक्रमास उपस्थित उमरे पाटील, एकनाथ सारुकते, तुकाराम सारुकते, हनुमंत मुळे, अमृता झडे, सीताराम खाडे, सयाजी अस्वले, उघडेसर, रामदेव बांडे, मारुती बांडे, कुंडली घारे, सरपंच फसाबाई बांडे, पंढरीनाथ खाडेगीर, अलकाबाई घाणे, कमल घाणे, चेअरमॅन कृष्ण कडाळी, प्रकाश कोरडे, दीपक भागडे, दिलीप भागडे, तुकाराम लांडगे, मारुती खाडे, चिंधू घाणे, रामजी आडार, तुकाराम कडाळी, हरिश्चंद्र घाणे, दादाभाऊ लोटे, यादव कडाळी, जालिंदर भागडे, नामदेव घाणे, ग्रामविकास अधिकारी गभाले, वसंत घाणे, चेअरमॅन भवारी साहेब, संभाजी लांडगे, जाखेरे सर, राजीव भवारी, विठ्ठल भवारी, सुनील पवार सह परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जॉब उपलब्ध झाल्यानंतर त्यावेळेस आपण म्हणतो काय समाज आपला असा आहे की समाजामध्ये जो माणूस ज्या पद्धतीने त्या ठिकाणी समाज त्या पद्धतीने उपाधी देते। कदाचित मला या ठिकाणी मी पहिल्या वेळेस भेटल्यानंतर मी आमच्या भरत घाणे साहेबांना विचारलं, खरोखर डॉक्टर आनंद घाणे डॉक्टर आहेत का? परंतु त्यांनी मला सांगितलं का नाही भाऊ, समाजामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि आरोग्याच्या अनेक साथी असतील, अनेक घरातून त्यांच्या काळी त्यांनी जे काही काम केलेलं असेल त्या कामामुळे सर्वसामान्य माणसाने त्यांना जर कोणाचे काही कामं रखडले असतील तर खरंच मला सांगा आणि मी ते नक्की तुम्हाला करून देईन। तरी त्यांनी आतापर्यंत आपले प्रकल्पाचे काही महिलांसाठी ज्या स्कीमा असतात त्या खरंच महिलांना मिळवून दिल्या। लाईटीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ग्रामपंचायतमध्ये काही लोकांचे रखडलेले कामं असतील, त्यांनी थेट भाऊसाहेबांशी संवाद साधून, सरपंचांशी संवाद साधून अनेक लोकांचे त्यांनी चांगले कामं केले। आणि शेतीचे असतील तर शेतीचे सुद्धा त्यांनी तलाठीचे प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, परंतु प्रथमतः मला त्यांना फोन करणार की राजी आपल्याला भाऊंना भेटायचं आहे, साहेबांना भेटायचं आहे आणि आपल्या समाजावर जो हा या होता अन्याय होता त्याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे। यासाठी सतत धडपडणाऱ्या व्यक्तिमत्वाचा जो नवराष्ट्रीय संस्थेने गौरव केला त्यात मनापासून त्या संस्थेचा आभार आणि असंच कार्य समाजसेवेचं असंच कार्य त्यांच्या हातून घडो अशा मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगले उत्तम कार्य त्यांच्याबरोबर आणि वैभव म्हणजे इथं आपल्या बरोबर आले, मी त्यांना आभार मानतो। कारण वैभवानी शब्द दिला आणि आम्ही बोललो तर वैभवाने इथं हा म्हटले, पण कौतुक वाटलं तर भावानी पहिल्यांदा तो होकार दिला आणि ते आज आपल्याला इथं उपलब्ध झाले।
ज्या ठिकाणी आपण व्यासपीठावर बसलो, या व्यासपीठाच्या अनुषंगाने उपस्थित पांढरे साहेब असतील, उमरे साहेब असतील, मारुतीराव असतील, अमृता असतील, घारे साहेब असतील, आमचे सुनील मध्ये असतील, आमचे सुरेश गावाले असतील, आताच ज्यांनी मोडण्याचे नेतृत्व केलेले आणि ती ढाल समजल्याची आवाजाची ते आमचे गंजे साहेब, सयाजी साहेब आणि आमचे उपस्थित ग्रामस्थ चिंदेबाब असतील, भावरी साहेब असतील, सभापती भरतजी असतील, हे सर्वांच्या अनुषंगाने मी उपस्थित सर्वांना एकच आई वडील आणि माझे गुरु कैलासशास्त्री मधुराव पिचड साहेब यांना मी ते समर्पित करतो. आणि हा जो प्रसार माझा एकट्याचा नाही आहे, ते सर्व आपल्या समाजाचा आहे आणि मी समाजाच्या वतीनेच काम केल्यामुळे मी एक समाजाचा पुढेकरी आहे आणि समाज माझा आहे. या पद्धतीने जे कामाची त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि मला जो जनशोध प्राप्त झाला, या प्राप्त झाल्यानंतर माझा जो तिथं बहुमान केला, माझा सत्कार जो केला, त्या सत्कारामध्ये मी प्रथमतः माननीय वंदनीय पिचड साहेब आणि माननीय भाऊ यांच्या नेतृत्व, यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत समाजामध्ये काम करत असताना त्यांचे जे मार्गदर्शन लाभलं मला आणि वेळोवेळी समाजाच्या जे घरकुलाचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, लाईटीचे प्रश्न असतील, भाऊ कधी कधी वैतरिक असतील, काही पण प्रश्न आणतात, पण मला समाजासाठी तुमचे सर्व प्रश्न घेऊन भाऊपर्यंत जावं लागतं आणि मी ते प्रश्न सोडवण्यासाठी भाऊने एकदा होकार दिला, साहेबांनी एकदा होकार दिला, त्यातील मार्ग तो काम आणि तो प्रश्न कधी लावण्याचं माझं जे कौशल आहे हे फक्त मधुराव पिचड साहेबांच्या म्हणजे आम्ही जे वैयक्तिक बसायचं जे मार्गदर्शन झालं त्यांचं साहेबांचं, मोठ्या साहेबांचं, आणि कसं काम करून घ्यायचं, डॉक्टरांना कसं काय करायचं, तालुक्याचा प्रश्न हँडल करायचा. आणि भाऊंपेक्षा साहेबांनी मला जेवढी मदत केली आणि माहिती दिली, त्या साहेबांनी आज तालुक्याला जातोय, माझ्या अगोदर तालुक्यामध्ये फोन केलेला असायचा, मी नाशिकला जातो तर माझ्या अगोदर नाशिकला साहेबांचा फोन असायचा, मी नगरला जातोय तर नगरला साहेबांचा फोन असायचा. म्हणजे कामं करून आणि कामं कसे करून आणायचे हे वंदनीय पिचड साहेबांनी मला शिकवलं. आणि भाऊंनी जी खंबीरपणे साथ केली, यापुढे भाऊने खंबीरपणे साथ द्यावी, मी त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्याचं हे वचन देतो. आणि राहिलेले आपले सर्व काम असतील, रस्त्याचे असतील, इलेक्ट्रिक असतील, बातपिकाचे राहिलेले सर्वे असतील, आपले रस्त्याचे काम असतील, ते सर्व करून भाऊंच्या मार्गातून आपण पुढे चालणार आहोत. आणि विशेष म्हणजे कालचा जो प्रसंग तहसीलदारांच्या याच्यामध्ये झाला, त्याच्या अगोदर भाऊंना आपण बोललो का भाऊ असं झालंय, त्याच्यानंतर आपली सर्व टीम घेऊन आम्ही तहसीलमध्ये गेलो, प्रशासनाकडे गेलो, सर्व काही माहिती दिली. तर आम्हाला पण उरवडीची पहिल्यांदा उत्तरं दिली त्यांनी का पाऊस कमी झालेला आहे, 65 पाहिजे, 65च्या पुढं पाहिजे वगैरे आमचे वाद झाले. आणि सर्व आपले तरुण मंडळ होतं माझ्याबरोबर आणि हे करत असताना आपले पैसे तर होते माझ्या बाजूने. आम्ही सर्व निर्णय देऊन आल्यानंतर भाऊंना म्हटलं आपल्याला रस्त्यावर उतरायचंय आणि त्याच्यानंतर भाऊनी परत जो कार्यक्रम करायचा तो तहसीलमध्ये गेले, तहसीलदारांची बाचाबाची झाली आणि त्याच दिवशी सर्व तहसीलदारांना जाब विचारला आणि सर्व तालुक्यामध्ये भाऊंची सर्व प्रकारचे बाहेर न्यूज आल्या. आणि त्याच्या अगोदर नाशिकला जेव्हा भाऊ गेले तर मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द दिला आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द आल्याबरोबर संध्याकाळी 4 बदलतोय हे भाऊचं कौतुक करायला पाहिजे का भाऊनी आपल्यासाठी पालकमंत्र्यांच्या मदतीने आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जो 4 बदलला आणि त्या अनुषंगाने आज तालुक्यात 100% सर्व व्हायला पाहिजे होता. भाऊ दुःख या गोष्टीचं मला का आता 5 पट्ट्यावरून त्या दिवशी फोन आले, एकरवरून फोन आले, त्यांच्याकडे कुठेही सर्व नाही. आता मला रात्री लोरे साहेबांचा फोन आला, मला मोरेंचा पण फोन आला, मी मोरेंचा काय फोन उचलला नाही, लोरे साहेबांचा उचलला. त्यांनी असं सांगितलं का वारुंशी मध्ये आणि सर्वात जास्त घेतले, माझ्या रुपये नाही गेले, त्यांनी वारुंशी लाभार्थी घेतले म्हणून. माझ्या तिथून 5-6 लोक आहेत, पैशाचे 10-12 लोक आहेत. म्हणजे वारुंशीवर एकदा पाऊस पडलाय आणि बाकीच्या गावांना पाऊस नाही पडला का असा प्रश्न निर्माण झाला साहेब. तर याच्या कुठंतरी तुम्ही वाचेता फोडा
आणि आम्हाला सांगा नाही तर आम्ही रस्त्यावर यासाठी उतरणारच आहे आणि सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावा अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुमच्याकडे मागणी करतो साहेब। यानंतर जे मला आजचं जे फरारी भेटलेली आहे आणि मी ते काम करण्याची जी संधी मिळालेली समाजामध्ये ते नवरात्र जनसेवक जे पुरस्कार मिळाला याबद्दल मी ते वृत्तपत्र आणि संपादक यांचेही आभार मानतो। थांबतो। जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा, जय शिवराय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।